तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. मी लय मोठ्या काकाचा पुतण्या आहे. असं पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. आणि हाच लय मोठ्या काकाचा पुतण्या आज काळाआड झाला. अजित पवार यांचं अपघाती निधनानं शरद पवार आता राजकारणात एकटे पडलेत. पक्ष फुटला होता, अनेक गोष्टी घडल्या होत्या, मात्र नातं आणि मत त्यासोबतच असणारी बांधिलकी यात कधी दुरावा आला नव्हता. कारण शरद पवारांचा वाढदिवस असेल किंवा कुठल्याही कौटुंबिक समारंभ असेल, यामध्ये हे काकापुतणे आवर्जून भेटत होते. अजित पवारांच्या मनामध्ये आपल्या काकाबद्दलचा आदर आणि प्रेम तसंच शाबूत होतं. राजकारणासाठी ते वेगळे झाले होते, मात्र मनातून नातं एकच होतं. आजच्या या दुःखद घटनेमुळे राजकारणात शरद पवार खरोखरच एकटे झालेत. राजकारणात तलवार असणारे अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत. त्यामुळे आता एकटी ढाल किती लढणार हा प्रश्न आहे. 84 वर्षाचे शरद पवार यांच्याकडे अनुभवाचा मोठा डोंगर आहे. मात्र त्यांच्या पाठीशी असणारी खंबीर साथ आज त्यांना सोडून गेली आहे. त्यामुळे शरद पवार हे दुःख पेलवू शकतील का, हा राजकीय प्रश्न नाहीये, तर हा खऱ्या अर्थानं मानवी प्रश्न आहे. दोघांचे पक्ष वेगळे होते, पण त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब आणि त्यांचं नातं एकच होतं. आज या अपघाताची माहिती मिळताच मुंबईला असणारे शरद पवार धावत पळत बारामतीकडे रवाना झाले. बारामतीकडे येताच त्यांच्या विमानातून खाली उतरले आणि ही घटना कुठं झाली याची A to Z माहिती घेतली. डोळ्यामध्ये संपूर्ण उदासीनता दिसत होती. या वयामध्ये हे दुःख समोर आले आणि आता हे कसं पचवायचं, पुढचा अंधार त्यांच्या डोळ्यात दिसत होता. या ठिकाणी शरद पवारांनी महाराष्ट्रात अनेक पैलवान घडवलेत. मात्र विरोधकांच्या उरावरती थयाथया नाचणारा त्यांनी कसलेला पहिलवानच आज निघून गेला. महाराष्ट्रामध्ये डरकाळी फोडणारा ढाण्या वाघच आज काळाआड झाला. आज त्यांना सोडून गेल्यानं हा प्रश्न उडतोय, पद सत्ता याचं काय करायचं. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यांनाही ठाऊक नसेल की आपल्यासोबत असं काहीतरी होणार आहे. आज अनेक नेते मंडळी थाय मोकळून रडत आहेत. अनेकांना अजित पवारांची आठवण येते. कारण अजित पवार यांचं नातं कार्यकर्ता असेल, नेता असेल, आमदार खासदार असेल, यांच्या सगळ्यांसोबत अगदी कुटुंबासारखं होतं. मात्र पवार कुटुंबात हा त्यांचा कर्ता पुरुष आणि त्यांच्यातला सगळ्यात दिशादर्शक असणारा हा दादा गेला. लई मोठ्या काकाचा हा पुतणी आता गेल्यानं खऱ्या अर्थानं विरोधकांना रान मोकळं झालंय का असा प्रश्न उपस्थित राहतोय. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.